चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एजुकेशन डिपार्टमेंट ने आज दोपहर चरौली के रेड क्लिफ स्कूल में छापा मारा। ये छापा रेड क्लिफ स्कूल में गैर कानूनी तरीके से स्कूल की किताबों और दूसरे पढ़ाई के सामान की बिक्री के लिए मारा गया। फिलहाल स्कूल में रखी गई किताबों के कमरे को सील कर दिया गया है। रेड क्लिफ स्कूल में स्कूल एडमिनिस्ट्रेशन एनसीईआरटी की किताबों की जगह आर स्माइल नाम से स्टूडेंट को ज्यादा रेट पर किताबें बेच रहा था। इस बारे में स्कूल की पीटी कमेटी ने पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एजुकेशन डिपार्टमेंट को बार बार शिकायत की थी। इसके बाद आखिरकार आज म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एजुकेशन डिपार्टमेंट के अधिकारियों और कर्मचारियों ने रेड क्लिफ स्कूल में गैर कानूनी तरीके से बेची जा रही किताबों और पढ़ाई के सामान के खिलाफ कार्रवाई की है। इस कार्रवाई के दौरान बड़ी संख्या में किताबें, यूनिफॉर्म और दूसरे पढ़ाई के सामान जब्त किए गए हैं। कारवाई केली आहे यावरून आपल्या सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे की आपल्याला करायचं आहे काय नेमकं। ठीक आहे, तर एनसीईआरटीचे बुक्स आहेत आणि जे आर स्माइलचे बुक्स आहेत याच्यामध्ये काय तफावत आहे। आता जे विद्यार्थी शिकत आहेत किंवा जे पालक आहेत ज्यांच्या खरंच परिस्थिती त्यांची ही आहे, तर तुम्हाला जर एनसीईआरटीमध्ये जर सगळं मिळतं आहे तर तुम्ही आर स्माइलमध्ये जाताय कशाला तुम्ही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। सगळं जर आपल्याला देतं आहे ह्याच्यामध्ये एनसीईआरटीमध्ये तर एनसीईआरटीचे बुक्सच घ्यायचे। तसंच मंगल मॅडमनी आदेश केलेले आहेत आणि जे आता जो स्टॉक आहे तो तुमचं त्यांचा पूर्णपणे सील केलेला आहे। तर पालकांनी जागरूक करणं फार गरजेचं आहे आणि एनसीईआरटीच फॉलो केलं पाहिजे। ॲक्च्युली आम्ही गेली 1 वर्षापासून शाळेविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध लढा देत आहोत, परंतु आम्ही आता जवळजवळ 1 वर्ष झाले पाहतोय की शालेय शिक्षण विभाग असेल म्हणजे शिक्षणाधिकारी असेल कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करताना दिसत नाही। फक्त कागदी पत्राचे घोडवणे आठवले जातात आणि शाळेंना वाचवले जातात। तर आमचा एक सामान्य पालक म्हणून प्रशासनाला विनंती असेल की तुम्ही नुसते कागदी घोडे न नाचवता तुम्ही ॲक्शन कधी घेणार आणि सामान्य पालकांना न्याय कधी मिळणार? सर, तुम्ही शाळेमधून पुस्तकं घेतलेत? हो, कितीला घेतलेत? युनिफॉर्म घेतले 15,000 रुपये। 15,000 रुपये कंपल्सरी सांगितलं। कितवीला आहे तुमचा मुलगा? चौथीला। आणि युनिफॉर्ममध्ये माप घेऊन युनिफॉर्म घरच्या पत्त्यावर पाठवले, पण मुलाला पॅन्ट येण्याऐवजी फ्रॉक आले। सर्व पालकांनी पीटीए कमिटीला जसे बांगर मॅडमने आदेश दिलेले आहेत की सर्व पालकांनी एनसीईआरटीचीच पुस्तके घ्यावीत आणि त्यांनी शाळेतील जे पुस्तकांनी गणवेश ठेवले होते त्या रूमला सील लावून त्याची कारवाई केलेली आहे। तर सर्व पालकांनी एनसीईआरटीची पुस्तकं घेऊन सगळ्यांना सहकार्य करावे, ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी चांगले आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।